अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक करून दाखवाच. जनसुरक्षा कायद्यावरून राज ठाकरेंचं सरकारला थेट आव्हान. कायदा न वाचताच बोलतात मुख्यमंत्र्यांचा टोला. मुख्यमंत्री हे राज्यातल्या मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतायत. राज ठाकरेंचा हल्लाबोल तर आणखी एक भाषा शिकायला वावगं काय, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना सवाल. एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालं. रम्मी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं दिल्यानं उद्धव ठाकरेंचा टोला. पुण्यात अनधिकृत दर्ग्याविरोधात हिंदू समाजाचा मोर्चा. अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी. मात्र कालच्या यवतमधल्या राड्यानं पडळकरांची दांडी. दर्ग्याच्या समर्थनार्थ दलित संघटनांचं आंदोलन. यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी, तर तोडफोड करणाऱ्या 15 आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी. निधीवरून मंत्री पंकजा मुंडेंची खंत. पर्यावरण खात्याला निधीची व्यवस्था करायला हवी, पंकजा मुंडेंची मागणी. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. तब्बल 177 दिवसांनी मुंबईतल्या चारकोपच्या राजाचं विसर्जन. न्यायालयाकडून मंडळाला बाप्पाच्या समुद्रातल्या विसर्जनासाठी परवानगी मिळाल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह. आणि इंग्लंड विरुद्धच्या ओल कसोटी टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेनं. यशस्वी जयस्वालचं खणखणीत शतक. न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात करूया एका विशेष बातमीनं. माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली. त्यानंतर त्यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण कोकाटेंचं क्रीडा मंत्री पद बनणं किंवा क्रीडा मंत्री बनणं हे जनतेला काही पटलेलं दिसत नाहीये. कारण कोकाटेंच्या क्रीडा मंत्री पदावर आता सामाजिक संघटना आणि विरोधकांनीही टीका करायला सुरुवात केली आहे. रमीवीर कोकाटे क्रीडा खातं सांभाळणार. शेतकरी सुटले, आता खेळाडू अडकणार. कोकाटेंच्या क्रीडा मंत्री पदावरही आसूड. विरोधकांचा घाव, छावाचा रमीचा डाव. कृषी मंत्री पदावरती असताना नव्या पदाची पेरणी केल्यानंतर आता रमीवीर माणिकराव कोकाटेंची क्रीडा मंत्रीपदी बदली झाली आहे. या बदलीचं स्वागत छत्रपती संभाजीनगरात अशा प्रकारे करण्यात आलं. कोकाटेंच्या हकालपट्टीच्या मागणी करणाऱ्या छावा संघटनेला कोकाटेंचं हे डिमोशनही काही रुचलेलं नाहीये. त्यामुळे सरकारच्या धोरणाचा निषेध करत संभाजीनगरात भर रस्त्यात रमीचा डाव मांडत छावाच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंच्या हकालपट्टीचा आग्रह कायम ठेवला. आता सध्या काळाची गरज ही पत्ते खेळणे आणि बॉक्सिंग असं आम्हाला वाटतंय. याला कारण आहे सरकार. मागील काळात 15 दिवसापूर्वी विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये बसून रम्मी बहादर कोकाटे हा खुलेआम रम्मी खेळत असताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचा व्हिडिओ हा पूर्ण देशाने बघितला. तरी सुद्धा ह्या सरकारला जाग येत नाही. त्याची हकालपट्टी केली जात नाही. त्याला कृषी मंत्रीपद काढून त्याला क्रीडा मंत्री केलं. याचाच अर्थ तो खेळात बहादर आहे. तो खेळात बहादर असल्या कारणाने त्याला कृषी मंत्री सोडून तू आता खेळाचाच मंत्री हो आणि पत्तेच खेळत बैस, हेच करणार कोकाटे. एकीकडे सामाजिक संघटना कोकाटेंच्या हकालपट्टीसाठी रस्त्यावरती उतरल्या असतानाच विरोधकांनीही कोकाटेंविरोधात धार कायम ठेवल्याचं दिसतंय.
मुंबईत मातोश्रीवरती झालेल्या शेतकरी क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावेळेला उद्धव ठाकरेंनी रमीवीर कोकाटेंवरती कार्टून म्हणत हल्ला चढवला. पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय. कोणतं? रमी क्रीडा. आज पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल. सामाजिक संघटना आणि विरोधकांच्या टीकेचे धनी बनलेले माणिकराव कोकाटे आता चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. क्रीडामंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पहिल्या दिवशी तरी आता येरे माझ्या मागल्या होऊ नये, बोलून अडचणीत येऊ नये म्हणून कोकाटे माध्यमांना नो कमेंट म्हणत बोलणं टाळताना दिसले. एवढंच नाही, भाषणातही अजाणतेपणाने चुकीचे शब्द बोलले जाऊ नयेत म्हणून कोकाटेंनी चक्क भाषण लिहून आणल्याचं दिसलं. मला खात्री आणि विश्वास आहे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा क्रीडा विभाग अतिशय सक्षम, प्रगतिशील आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना आदर्श वाटेल असं कार्य निश्चितपणे उभं करेल. क्रीडा विभागाच्या वतीनं आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी पहिलाच दिवस आहे माझा मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशान्वये. तर मी या पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग एकदम उत्कृष्ट पातळीवर नेण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करेन. एकंदरीतच कृषी मंत्री पद गमावल्यानंतर कोकाटे काहीसे सुधारण्याचा प्रयत्न नक्की करतायत. पण कोकाटेंचा स्वभाव पाहता ते किती वेळ असं चाकोरीबद्ध पद्धतीने वागतील याविषयी जरा शंकाच आहे. त्यामुळे विरोधकांच्या तोफा अजूनही कोकाटेंच्याच दिशेला वळलेल्या दिसत आहेत. त्यामुळे रमीत एक्सपर्ट दिसलेले कोकाटे आता क्रीडामंत्री पदाचा डाव कसे जिंकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.